विजन अकॅडमी आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती येत्या 2 महिन्यामध्ये होणार आहे अशी शिक्षण मंत्र्यांनी नुकतीच घोषणा केली आहे. मात्र त्याचबरोबर मित्रांनो, पेसा भरती ही सुद्धा महत्त्वाची आहे. मित्रांनो, गेल्या बऱ्याच दिवसापासून पेसा भरती स्टे होता. त्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टाने या पेसा भरतीचा स्टे उठवला आहे. आता नुकतीच पेसा भरती सुरू झाली आहे मित्रांनो. तर या पेसा भरतीमधून मित्रांनो, पवित्र पोर्टलमधून सुद्धा पेसा भरती होणार आहे. यामध्ये पेसा, नॉन पेसा ही दोन्ही भरती शिक्षक भरती यामध्ये आहे. तर येत्या काही दिवसामध्ये पवित्र पोर्टल अंतर्गत पेसा भरतीची ही प्रक्रिया होणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर नाशिक जिल्ह्यातील पेसा भरतीबाबत सविस्तर माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. पेसा असेल, नॉन पेसा असेल, यामध्ये डिटेल्स आपण माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर माहिती. मित्रांनो, या रखडलेली पेसा भरती आता नुकतीच ट्रॅकवर येत आहे. नुकतीच याबाबत राबवण्याबाबत माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार होत आहे. यामध्ये आता जी काही पेसा भरतीमध्ये सुद्धा आता पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक पदभरती होणार आहे. पण मात्र यामध्ये पेसा पण आहे आणि नॉन पेसा पण आहे. तर मित्रांनो, यामध्ये नॉन पेसा पेसामध्ये पेसा म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो, पेसामध्ये जे स्थानिक SC ST कॅटेगरी आहे तर यांच्यासाठी रिझर्व्ह जागा असतात स्थानिक उमेदवारांना. तर या स्थानिकमध्ये सुद्धा निवड होणार आहे. मात्र नॉन पेसामध्ये ऑल महाराष्ट्रातून कॅन्डिडेट्स येथे सिलेक्ट केला जाऊ शकतो अशी सुद्धा यामध्ये प्रक्रिया असते. तर मित्रांनो, या पेसा भरतीमध्ये नाशिक जिल्ह्याअंतर्गत येणारी शिक्षक भरती ही येत्या काही दिवसामध्ये पवित्र पोर्टलमार्फत राबवली जाणार आहे. तर यामध्ये जवळपास नॉन पेसाच्या 512 जागा आहेत मित्रांनो. नॉन पेसा यामध्ये जवळपास 512 जागा आहेत. नॉन पेसाच्या जवळपास 512 जागा एकूण आहेत. तर या 512मधून आता यामध्ये विविध कॅटेगरी असतील. OBC त्याच्यानंतर EWS, त्यानंतर बाकी NT, या सर्व कॅटेगरीचा ऑल यामध्ये 512मध्ये आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्रात कुठूनही कॅन्डिडेट सिलेक्ट होऊन या ठिकाणी येऊ शकतो नाशिक जिल्ह्यातील नॉन पेसामध्ये. मात्र पेसाचा विषय वेगळा असतो. पेसामध्ये जे स्थानिक उमेदवार असतात त्या जिल्ह्याअंतर्गत ST कॅटेगरीचे, SC कॅटेगरीचे, तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिले जातं. तर पेसा क्षेत्राचे एकूण जवळपास 450 जागा यामध्ये समावेश आहेत. पेसाच्या जवळपास 450 जागा या ठिकाणी आहेत नाशिक जिल्ह्याकरिता. असे जवळपास 512 आणि ह्या 450 असे एकत्रित सर्व जागा या पेसा भरती अंतर्गत येत आहेत, पेसा नॉन पेसाचे मिळून. तर मित्रांनो, आता या दोन्ही जागा एकत्र भरल्या जाणार आहेत. मात्र यामध्ये आता येत्या 2 महिन्यामध्ये शिक्षण मंत्र्याच्या निर्देशानुसार शिक्षक भरती राबवली जाणार आहे राज्यामध्ये. तर या 2 महिन्यामधून ही पदे भरली जाणार आहेत नाशिक जिल्ह्याकरिता. तर जवळपास यातली पवित्र पोर्टल अंतर्गत 80% पदे भरली जाणार आहेत. आणि यामध्ये मित्रांनो सुद्धा ट्विस्ट आहे, ते म्हणजे जे पेसा भरती आहे ते तर ती 100% भरली जाणार आहे. मात्र जे नॉन पेसा आहेत तर ती नॉन पेसा ही जवळपास 80% पदभरती या ठिकाणी होणार आहे. म्हणजे त्यामुळे आता मित्रांनो, या शिक्षक भरतीला कुठेतरी आपल्याला ट्रॅक येताना दिसत आहे, वेग येताना दिसत आहे. पुढील 15 जूनपर्यंत या संपूर्ण भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पुढचे एप्रिल आणि मेमध्ये शिक्षक भरती समायोजन आणि इतर प्रक्रिया राबवल्यानंतर उर्वरित संपूर्ण प्रक्रिया ही फक्त शिक्षक भरतीवरच अवलंबून असणार आहे. यामध्ये सुद्धा पेसा भरतीला वेग येताना दिसणार आहे मित्रांनो. ही होती नाशिक जिल्ह्यातील पदभरती. जवळपास 450 जागा या पेसा भरती अंतर्गत होणार आहेत. ज्या काही 512 जागा आहेत ह्या नॉन पेसाच्या, तर यामध्ये कॅटेगरी वाईज सुद्धा जागा आहेत. 512मधून नॉन पेसाच्या जागा आहेत नाशिक जिल्ह्याकरिता. तर या नॉन पेसाच्या 512 जागा आहेत. तर यामध्ये विविध कॅटेगरीसुद्धा जागा आहेत. यामध्ये जवळपास ओपन कॅटेगरीसाठी 126 जागा आहेत. SC साठी 98 आहेत. SC साठी 102 आहेत. त्यानंतर OBC साठी 105 आहेत. NTD साठी 3 जागा आहेत. आणि जे काही NTC साठी 9 जागा आहेत. NTB साठी 0 आहेत. SBC साठी 38 जागा आहेत. 28 जागा आहे अशा पद्धतीने सर्व जागा डिवायडेड आहेत या नाशिक जिल्ह्याकरिता. प्रत्येक जिल्हा वाईज अशा रिक्त जागा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.